तर मुंबईसह उपनगरात दमदार पावसाची नोंद। कालपेक्षा आज पावसाचा जोर कमी असणार आहे। जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मराठवाडा वगळता सर्वत्र दमदार पाऊस झालेला आहे। तर मराठवाडा सोडून राज्यभरात सर्वत्र दमदार पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। तर मुंबईसह उपनगरात दमदार पावसाची नोंद झालेली आहे। कालपेक्षा आज पावसाचा जोर थोडासा कमी असणार आहे। तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक मोठाळे यांनी। आपण पाहूयात। मुंबई आणि उपनगरामध्ये मागील 24 तासामध्ये चांगला पाऊस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मी सध्याला आहे दादर परिसरामध्ये आणि सध्याला ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे। पुढील 2 ते 3 दिवस अशाच प्रकारची परिस्थिती जी आहे ती मुंबई आणि उपनगरांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। एकूण पाहायचं तर मागील 24 तासामध्ये कुलाब्यामध्ये 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर जे उपनगर आहेत सांताक्रूज जे हवामान केंद्र आहे तिथे 67 मिलीमीटर पावसाची नोंद मागील 24 तासामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। मुंबईत आज देखील पाऊस जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे, मात्र कालपेक्षा जोर जो आहे तो कमी दिसू शकतो। सोबतच विदर्भ असेल किंवा मग पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, इथं देखील काल रात्री पावसाचा जोर जो आहे तो आपल्याला चांगला पाहायला मिळाला। मात्र मराठवाड्यामध्ये अद्याप तशी परिस्थिती नाही आहे। मराठवाड्यामध्ये अजूनही काही ठिकाणी हलका पाऊस जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतोय। येत्या 2 ते 3 दिवसानंतर चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। कॅमेरामॅन अरविंद मोरेसह अभिषेक मोठाळे, NDTV मराठी, मुंबई।